आज असं काय झालं होतं का आपल्याला घरी यावं लागलं. तर मामा म्हणे का पोरांना घेऊन तू मळ्यात आपल्याला थोडं काम आहे. मग आपण चाललो होतो तिकडं. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. तर आपण इकडं वावराकडे आलो होतो ना. हा भाऊ काय करू राहिला ते ते गाडी चढू राहिला वरती, काही गरजच नाही. तर मामांना दुसरी गाडी देऊन आपण यात्रा घेऊन निघालो आपल्या घराकडं. तर आपण मखमलवाडला चाललो होतो, थोडं काम होतं. मखमलवाड थोडी दुकानं फिरून आपण माथुरीला आलो. ते शाळू माती घ्यायची होती. माती घेतली थोड्यात आपल्याला पाठवलं म्हणजे जाय म्हणे तुझ्या ताईला घेऊन ये. आपण चाललो होतो राव हॉटेलकडं. आपण राव हॉटेलकडे आलो, त्याची वाट पाहतोय. पाहू असं ती केव्हा येते. हा आपला भातचा आहे पण हा एवढं टक लावून काय पाहत होता काय माहिती, आणि मोकर रागाने पाहत होता. तर आपण इथं गवळी भात बशी आलो. ताई म्हणे भात्ता बित्त घेऊ आपण घरी. तर भात्ता बित्त घेऊन आपण फायनली पोहोचलो आपल्या घरी. तर काय इकडं आपण आपल्या भावाकडे आलो होतो आणि या पोरांचं वेगळंच काहीतरी बोलणं चालू होतं. मागापासून बडबड करून राहिले. तर आपण आपल्या भावाच्या मित्रांना सोडत चाललो होतो मखमलवाडला. सोडून इकडे दुसऱ्या घरी आलो आणि पाहिलं काय चिमणीचं पिल्लू इकडं पडलंय. तर वरती पाहिलं नाही, या घराट्यातून पडलं वाटतं ते. पण त्याच्या सेफ जागे त्याला ठेवून दिलं. आज आपल्याला जायचं होतं आपल्या घरी. तर काय इकडे मसरूळचं तिथं वाढणे कॉल नावाने स्टॉपला थांबेल होतो. बसची वाट पाहत होतो. बसचा काय भरोसा नाही म्हणून आपण काळी पिवळीत घेतलं बसून, रिकामी होती म्हणून. तर चौफुली आलो घरी जायचं लय कंटाळा येत होता. तर आपण आपल्या भावाला फोन केला, त्याला म्हटलो घ्यायला आहे आपल्याला. तर काय त्याला फोन केला आणि तो आला लगेच आपल्याला घ्यायला चौफुलीवर. तर फायनली आपण आला आपल्या घरी. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.